आम्ही ना इथे हे बघा भेंडे रुजवले होते, मी व्हिडिओ टाकला होता. पण कुठे कुठे भेंडे रुजून आलेत बघा. हे असं ह्यांनी सर्व बांधासारखं केलं होतं, हे बघा है ना. हे बघा कुठे कुठे भेंडे रुजून आलेत. खारुताई आहे ना, कवले कवले वर रुजून येतात ना, ते सर्व रोपं खाऊन टाकतात. म्हणून यांना मी काय सांगितलं, आता इथे थोडंसं ना या टोपलीच्या मापाने थोडंसं खता आणि त्याच्यामध्ये आपण बी पेरूया आणि त्याच्यावर टोपली ढाकून ठेवूया. ही माझी भांडी ठेवायची जाली आहे. आता हे बघा माप घेतात आहे. कोकणामध्ये पावसाळ्यात जर भाजी रुजून आली नाही तर काय मजा हो, सांगा बघू दे. पण ही पाखरं, ही खारुताई, माकड कायच आम्हाला करू देत नाही हो खरंच. आता बघूया, एक उपाय आता मी हा केलाय. अजून एवढं गोल खतायला सांगते आणि त्याच्यावर मग मी ना ती जाली ठेवणार. मी माती खोदला नाही आहे, पण मध्ये मध्ये अशी ढेपं आहेत ना, ती सर्व मी फोडते, हे बघा अशी. हे बघा, म्हणजे फुसफुशीच होईल ना माती. आता याच्यामध्ये ना मी ही बघा रका ठेवली होती चुलीतली, ती पण सर्व बघा भिजून काय झाली. ए भेंड्यांना आणि कुठल्या अशा फळभाज्यांच्या वेली येते ना, माती सोबत रका पण टाकली ना तरी चांगले होते, त्यांना खत चांगला मिळतो. एवढ्या बिया घेतल्यात मी. बरं झालं मी बिया अगोदर ठेवून घेतल्या, सर्व टाकल्या नाही. बघा सगळं रुजून आलेला खातात हे खारुताई वगैरे. तर टाकते याच्यात दोन 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 दोन. किती प्रयत्न करते हो भाजी येण्यासाठी, पण काय या पाखरांसमोर ना काय हे सोय नाही. सर्व बिया टाकून घेतल्या मी. आता ठेवते मी यावर टोपली, हे बघा. म्हणजे टोपली म्हणजे ही जाली, हे बघा. आणि सगळीकडनं ना माती अशी पॅक करून घेते, म्हणजे जाणारच नाही खारुताई आतमध्ये, हे बघा. हे कशासाठी ठेवायची पूर्वी, कोंबड्या कोणाकडे असतील तर कोंबड्या उकरून बिया काढू नये म्हणून असं ठेवायचीत ना, असा हारा वगैरे. आता हारा कोण इकडे आता बनवतोय, म्हणून प्लास्टिकचं सर्व निघालंय. मग ही जाली माझ्याकडे तुटकी आहे भांडी ठेवायची, हीच ठेवते आता वर. आहे की नाही मस्त. आता बघूया किती दिवसात रुजून येतात त्या. चला, एक ही पण एक आयडिया करून बघते.